इंग्रजी राजवटीने भारतावर खूप मोठा प्रभाव टाकला. आपल्या राजकीय व्यवस्थेपासून ते शेतीच्या पद्धतींपर्यंत सर्व काही बदलून टाकले. त्यांनी लादलेल्या सर्वात विध्वंसक धोरणांपैकी एक म्हणजे आपल्या देशी गायींच्या जातींना परदेशी जातींनी बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न. दुधाचे उत्पादन वाढवण्याचा हा डाव असल्याचे भासवण्यात आले होते, परंतु त्याचे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या आरोग्यावर विनाशकारी परिणाम झाले. स्वतःच्या गायींच्या जातींच्या जास्त दुधारपणाने प्रभावित झालेल्या इंग्रजांना वाटले की या गायी भारतात आणल्याने असेच निकाल मिळतील. आपल्या देशी गायी भारतीय हवामान आणि आहारात पूर्णपणे जुळवून घेण्याच्या केवळ दुधारच नाहीत तर संपूर्ण शेतीच्या परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत हे ते समजू शकले नाहीत. या अदूरदर्शितेमुळे देशी गायींच्या संख्येत घट होण्यास सुरुवात झाली आणि आजही आपल्याला त्रास देणाऱ्या असंख्य समस्या उद्भवल्या. याचे परिणाम दूरगामी झाले. आपल्या देशी गायी सोडून देण्यास प्रोत्साहित केलेल्या शेतकऱ्यांना महागड्या पशुखाद्यासाठी आणि कृत्रिम गर्भाधानाच्या तंत्रज्ञानासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागले. पिढ्यानपिढ्या चालत आलेले पारंपरिक ज्ञान जे गायीच्या उत्पादनांचा समग्र वापर करण्यावर भर देत असे ते कालबाही आणि असंबद्ध म्हणून फेटाळून लावण्यात आले. शतकानुशतके गायीला भारतीय समाजात आदरणीय स्थान आहे. गोमाता म्हणून पूजनीय, अन्न आणि समृद्धी देणारी मातेची आकृती. हा गाढ आदर गायीच्या भारतीय जीवनातील आवश्यक भूमिकेबद्दलच्या खोलवरच्या समजुतीतून निर्माण होतो. आपली प्राचीन शास्त्रे, वेद गायीच्या गुणांचे वर्णन करणारे केवळ अन्नाचा स्रोत म्हणूनच नाही तर संपत्ती आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक म्हणूनही तिचे महत्त्व ओळखणारे असंख्य श्लोकांनी परिपूर्ण आहेत. प्राचीन भारतात समृद्ध गावाचे मोजमाप बहुतेकदा त्या गावात असलेल्या गायींच्या संख्येवरून केले जात असे. या सौम्य प्राण्यांना गोट्यांपुरते मर्यादित ठेवले जात नव्हते तर ते मुक्तपणे फिरत असत. त्यांचे शेण जमिनीला समृद्ध करत असे आणि त्यांचे मूत्र नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करत असे. मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्यातील या सजीव संबंधामुळे एक शाश्वत आणि भरभराटीची शेती व्यवस्था निर्माण झाली. गायीचे शेण कचरा मानले जात नसून भारताच्या अनेक भागांमध्ये आजही नैसर्गिक खत, इंधन आणि अगदी बांधकाम साहित्य म्हणून वापरले जाते. त्याचे औषधी गुणधर्म देखील सुपरिचित होते. विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याच्या उपचारात्मक गुणधर्मांसाठी गायीच्या शेणाची राख वापरली जात असे. देशी गायीचे बहुआयामी मूल्य ओळखण्याचे आपल्या पूर्वजांचे ज्ञान हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि पुनर्जीवित केले पाहिजे. भारतीय देशी गायींच्या दुधापासून मिळणारे आरोग्यदायी फायदे, ज्याला अनेकदा एटो दूध म्हणून संबोधले जाते, ते आधुनिक विज्ञानाकडून अधिकाधिक ओळखले जात आहेत. परदेशी जातींच्या दुधापेक्षा ज्यामध्ये मुख्यत्वे A1 बीट केसीन प्रथिने असतात, A2 दुधात फक्त A2 प्रकार असतो. हा फरक जरी तो लहान वाटत असला तरी आपल्या आरोग्यासाठी त्याचे महत्त्वपूर्ण परिणाम आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की A1 बीटा केसीन काही लोकांसाठी पचणे कठीण जाऊ शकते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडणे, अलर्जी आणि मधुमेह आणि हृदयरोगासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दुसरीकडे A2 दूध सहज पचते आणि शरीरात शोषले जाते, ज्यामुळे ते सर्व वयोगटातील लोकांसाठी आरोग्यदायी पर्याय बनते. हे विशेषतः बाल आणि लहान मुलांसाठी फायदेशीर आहे. त्यांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवते. A3 दुधाची उच्च गुणवत्ता त्याच्या प्रथिने रचनेच्या पलीकडे जाते. हे ओमेगा 3 सारख्या आवश्यक फॅटी अम्लांनी देखील समृद्ध आहे, जे मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत, आणि कंजुगेटेड लिनोलिक ACLA, जे त्याच्या कर्करोगविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. ही निष्कर्ष केवळ योगायोग नाहीत, ते आपल्या देशी गायींच्या जातींच्या नैसर्गिक चांगुलपणाचे आणि त्यांचे महत्त्व ओळखण्याच्या आपल्या पूर्वजांच्या शहाणपणाचे प्रमाणपत्र आहेत. भाग 4. दुधापलीकडे देशी गायींच्या अमूल्य देणग्या. दूध हे निसंशयपणे गायीचे एक महत्त्वाचे उत्पादन आहे, परंतु केवळ तिच्या दूध उत्पादन क्षमतेवर लक्ष केंद्रित केल्याने देशी गायींच्या बहुआयामी योगदानाला कमी लेखले जाते. हे प्राणी संसाधनांचा खरा खजिना आहेत. प्रत्येकी पर्यावरणीय समतोल राखण्यात आणि मानवी कल्याणास प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचे शेण, मूत्र आणि अगदी त्यांचा श्वास देखील अत्यंत मौल्यवान आहे.
जे अनेकदा आधुनिक उपायांच्या शोधात दुर्लक्षित केले जाते. लाभदायक सूक्ष्मजीवांनी समृद्ध असलेले गायीचे शेण एक शक्तिशाली नैसर्गिक खत म्हणून काम करते. कालांतराने मातीची गुणवत्ता खराब करणाऱ्या रासायनिक खतांपेक्षा गायीचे शेण मातीला पोषण देते, त्याची सुपीकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. हे शाश्वत शेतीसाठी एक अमूल्य संपत्ती बनवते, पर्यावरणाला हानी न करता निरोगी वनस्पती वाढीस प्रोत्साहन देते. गायीचे मूत्र अनेकदा कचरा म्हणून फेटाळून लावले जाते, ते औषधी गुणधर्मांचे भांडार आहे. आयुर्वेदात गोमूत्र म्हणून ओळखले जाणारे त्वचा रोगांपासून ते पचन विकारांपर्यंत विविध आजारांवर उपचार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचे जीवाणुनाशक आणि बुरशीनाशक गुणधर्म ते एक प्रभावी नैसर्गिक निर्जंतुकीकरण करणारे बनवतात, तर त्यातील समृद्ध खनिज सामग्री वनस्पती वाढीसाठी फायदेशीर ठरते. विश्वास ठेवा किंवा नाही, गायीच्या श्वासाचेही फायदे आहेत. अलीकडच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की गायीच्या श्वासातील अमोनिया जेव्हा नियंत्रित प्रमाणात श्वास घेतला जातो तेव्हा श्वसन विकारांवर उपचारात्मक परिणाम होऊ शकतात. हे सर्व प्राण्यांच्या परस्पर संबंधांवर आणि निसर्गाद्वारे देव केलेल्या समग्र उपचारांच्या क्षमतेवर प्रकाश टाकते. भाग 5. आर्थिक पाठीच्या कणा, देशी गायी आणि ग्रामीण जीवनोपाय. देशी गायींचे महत्त्व त्यांच्या पौष्टिक आणि औषधी मूल्याच्या पलीकडे आहे. ते ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. पिढ्यानपिढ्या लहान शेतकरी त्यांचे दूध, शेण आणि श्रम यांचा वापर करून स्वतःला आणि त्यांच्या समुदायाला टिकवून ठेवण्यासाठी या कणखर प्राण्यांवर अवलंबून आहेत. म्हणून देशी गायींच्या जातींच्या ऱ्हास झाल्याने ग्रामीण जीवनोपजीविकेवर लक्षणीय नकारात्मक परिणाम झाला आहे. रोगांना बरी पडण्याची शक्यता आणि महागड्या खाद्यांवर अवलंबून असलेल्या परदेशी जाती राखण्याचा उच्च खर्च यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या दुष्चक्रामुळे गावांतून शहरांकडे स्थलांतर झाले आहे. शहरी संसाधनावर अधिक ताण येत आहे आणि ग्रामीण भारताचे सामाजिक ताणे तुटत आहेत. देशी गायींच्या जातींना प्रोत्साहन दिल्याने हा कल बदलू शकतो. त्यांची प्रतिकारशक्ती, स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि कमी देखभाल आवश्यकता त्यांना लहान शेतकऱ्यांसाठी आदर्श बनवतात. देशी गायी पालनास प्रोत्साहन देऊन आपण ग्रामीण अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करू शकतो, शाश्वत जीवनोपाय निर्माण करू शकतो आणि आपल्या शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करू शकतो. आर्थिक फायदे दुग्ध उत्पादनाच्या पलीकडे जातात. A2 दूध आणि तूप, लोणी आणि शेणापासून बनवलेली खते यासारख्या इतर गायी आधारित उत्पादनांची मागणी सतत वाढत आहे. हे उद्योजकांना आणि लहान व्यवसायांना नैसर्गिक आणि आरोग्यदायी उत्पादनांसाठी वाढत्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची फायदेशीर संधी देते. भाग 6. सांस्कृतिक प्रतिध्वनी, गायीचे पवित्र प्रतीकवाद. भारतात गायीचे महत्त्व अर्थशास्त्र आणि पोषणाच्या क्षेत्राच्या पलीकडे जाते. ते आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीशी खोलवर जोडले गेले आहे. गोमाता म्हणून पूजनीय गाय मातेपणा, संगोपन आणि निस्वार्थीपणाचे प्रतीक आहे. हा गाढ आदर आपल्या पुराणकथा, लोककथा आणि दैनंदिन विधींमध्ये प्रतिबिंबित होतो. भगवान श्रीकृष्णाची अनेकदा गायीमध्ये त्यांची बासरी वाजवताना चित्रित केलेली प्रतिमा भारतीय मानसिकतेत कोरली गेली आहे, जी आपल्याला मानवांमधील आणि या सौम्य प्राण्यांमधील पवित्र बंधनाची आठवण करून देते. गायीचे सौम्य स्वभाव, परतफेड मागितल्याशिवाय अन्न पुरवण्याची तिची क्षमता यामुळे तिला भारतीय हृदयात आदर आणि कृतज्ञतेचे स्थान मिळाले आहे. गायीबद्दलचा हा आदर अंधश्रद्धा नाही, ते निसर्गाच्या नाजूक समतोलाबद्दलच्या खोलवरच्या समजुतीतून येते. आपल्या पूर्वजांनी ओळखले की ही गायीचे रक्षण करणे म्हणजे संपूर्ण परिसंस्थेचे रक्षण करणे होय. गायीचे कल्याण हे जमिनीच्या आणि तिच्या लोकांच्या कल्याणाशी अतूटपणे जोडले गेले होते. ही समग्र विचारसरणी, जी आपल्या आधुनिक दृष्टिकोनातून दुर्दैवाने गहार आहे, ती आपल्याला निसर्गाशी सुसंगत राहायचे असेल तर ती पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. म्हणून देशी गायींच्या जातींचा हास ही केवळ कृषी संकट नाही, ते एक सांस्कृतिक संकट आहे. ते आपल्या मुलांपासून तुटण्याचे, शतकानुशतके आपल्याला टिकवून ठेवण्याच्या मूल्यांना विसरून जाण्याचे प्रतिनिधित्व करते. आपल्या देशी गायींच्या जाती पुनरुज्जीवित करून आपण केवळ एक प्रजाती पुनरुज्जीवित करत नाही, आपण जीवन जगण्याच्या